देशांचा समावेश आहे। अमेरिकेने चीनवरच्या करवाढीची अंतिम मुदत आणखी 90 दिवसांनी वाढवली असून त्यामुळे चीनला मोठा दिलासा मिळाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातल्या निर्देशावर स्वाक्षरी केली आहे। याआधी अमेरिकेने चीनला दिलेली 90 दिवसांची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना अमेरिकेने हा निर्णय घेतला। यावर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेने चीनी उत्पादनांवर 145% तर त्याविरोधात चीनने अमेरिकेहून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर 125% कर लादला होता। मात्र त्यानंतर मे महिन्याच्या सुमाराला जिनिव्हा इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी करांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार अमेरिकेने 145 ऐवजी 30% तर चीनने 125 ऐवजी 10% करवाढ केली। मात्र त्यानंतरही या करवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं।